आपल्याला आपण काल जेवणात काय खाल्ले हे आठवत नाही, काय नंतर सकाळी काय खाल्ले हे सुद्धा नाही आठवत. तर आज आपण अशाच इन्फॉर्मेशन आठवण ठेवणाऱ्या टेक्निक्स बघणार आहोत, जेणेकरून लोकांना अभ्यासात आणि त्यांच्या दैनंदिन जीवनात कोणत्याही प्रकारची इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायला मदत मिळेल. तर आपण अगोदर बघूया की जेव्हा आपण पहिल्यांदा इन्फॉर्मेशन ऐकतो तर तेव्हा आपला ब्रेन त्याच्यात काय करतो. जेव्हा आपण काही नवीन इन्फॉर्मेशन बघतो किंवा ऐकतो तर त्या इन्फॉर्मेशनला आपला ब्रेन शॉर्ट टर्म मेमरीमध्ये स्टोअर करत असतो. जर आपण त्या नवीन इन्फॉर्मेशनला वेळेत रिवाईज नाही केला तर ती काही सेकंदात आपण विसरून जात असतो. पण त्या इन्फॉर्मेशनला जर आपण आपल्या आधीच आठवण असलेल्या काही गोष्टीसोबत जोडून रिवाईज केला तर ती इन्फॉर्मेशन मीडियम टर्म मेमरीमध्ये स्टोअर होत असते. आणि जर आणखी काही वेळा जर त्या इन्फॉर्मेशनला या आठवण असलेल्या गोष्टींसोबत रिवाईज केला तर ती आपल्याला लॉंग टर्म मेमरीमध्ये स्टोअर होत असते. मॉडर्न रिसर्च अनुसार जेव्हा आपण एखाद्या ॲक्टिव्हिटीमध्ये पूर्णपणे मग्न होऊन जात असतो तेव्हा आपला ब्रेन त्या ॲक्टिव्हिटीचा जास्तीत जास्त भाग आठवून ठेवतो. तर जेही तुम्ही काही करत असता तेव्हा जास्तीत जास्त त्या मुवमेंटमध्ये प्रेझेंट राहण्याचा प्रयत्न करा. ॲब्झॉर्ब करा डीपली आणि माइंडफुलनेसची प्रॅक्टिस करा. तर आपल्याला कोणतीही गोष्ट आठवण करायला मदत करणारी एक टेक्निक आहे, तिचं नाव आहे व्हिज्युअलायझेशन. हे एक कारगर साधन आहे. कोणतीही गोष्ट लक्षात ठेवायला जेव्हा आपण रोजच्या केलेल्या आपल्या अभ्यासाच्या व्हिज्युअलायझेशन करतो आपल्या ब्रेनचा रिअल एक्सपिरियन्स करणारा भाग ॲक्टिव्ह होतो, हे सायन्सच्या म्हणणे आहे. इमॅजिन करा आपल्या रोजच्या अभ्यासाच्या त्याला एखाद्या मूवीसारखे किंवा फोटोसारखे बघा. सगळी डिटेल त्यात ॲड करा आणि मग बघा चमत्कार. एक्झाम्पलसाठी समजा तुम्हाला सेल स्ट्रक्चर आठवण करायचे आहे तर आपण त्याला घरावरून व्हिज्युअलाइज करून आठवू शकतो. सेल याला घर समजा, तर सगळ्यांच्या घरात एक हेड असतो, त्याची गोष्ट सगळे ऐकतात आणि तोच घरचे सगळे मोठे डिसिजन घेत असतो. तर त्या हेडला आपण न्यूक्लियस मानून घेऊ. दुसरा आहे सेल मेम्ब्रेन. घरच्या त्या भिंती आहेत ते आहेत सेल मेम्ब्रेन. हे बाहेरच्या अनवॉन्टेड वस्तूला बाहेर थांबवतो आणि फक्त इम्पॉर्टंट वस्तूला एंट्री देतो. तिसरा आहे सायटोप्लाझ्मा. समजा सायटोप्लाझ्मा हे एक अलमारी आहे ज्यात घरातील सगळी वस्तू ठेवली आहे. चौथा आहे मायक्रोकॉन्ड्रिया. मायक्रोकॉन्ड्रिया हे घरातील स्वयंपाकघर आणि इन्व्हर्टर आहे, जे घरातील लोकांना एनर्जी प्रोव्हाइड करतो जेवण आणि विजेच्या रूपात. तर अशा प्रकारे आपण व्हिज्युअलायझेशन करून कन्सेप्ट लक्षात ठेवू शकतो. मित्रांनो, जेव्हा पण आपण व्हिज्युअलायझेशन करतो तेव्हा आपला ब्रेन रिअल आणि इमॅजिन केलेल्या गोष्टीमध्ये फरक नाही करत. तो व्हिज्युअलायझेशनला आपण ओरिजिनल कंडिशन समजतो आणि ती इन्फॉर्मेशन फोटोग्राफिक मेमरीमध्ये स्टोअर करत असतो.